खूप दिवसाने गावाला जायचा प्लॅन झाला आणि एक्साइटमेंट पण वेगळीच होती. सिटीमध्ये लाईफ खूप बिझी असते, असे छोटे छोटे ब्रेक्स हवेसे वाटतात. गाव ते पण मामाचं, मग तर विचारायलाच नको. आपल्या आजी आजोबांनी केलेले लाड, त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि मामा आणि मावशांसोबत खूप सारी धमाल आणि मज्जा. इथं आले की खूप सारे आठवणी रिकलेक्ट होतात. ऊन खूप लागत होतं, पण तरी आम्ही मामाचे आंबे, द्राक्षे आणि पेरूचे बाग बघायला गेलो. सगळ्यात आधी आम्ही गेलो द्राक्षांच्या बागेत आणि बाग खरंच खूपच सुंदर होती. तुम्ही बघू शकता. द्राक्षांची खूप काळजी घ्यावी लागते. पाणी, ऊन आणि हवामान सगळे योग्य लागतं. एकदा लागवड केल्यावर द्राक्ष तयार व्हायला काही महिने लागतात. आम्ही खूप सारी फ्रेश द्राक्ष झाडावरून काढली आणि इतकं फ्रेश आणि डायरेक्ट फार्ममधलं खायला एक वेगळीच मजा असते. आपल्याला माहीत असतं की महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम आपल्याकडे येणार आहे, पण शेतकऱ्यांचं असं नसतं. कष्ट करायचं आणि कठीण परिस्थितीमध्ये संयम ठेवायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आमच्या अद्वैतची मस्ती काही संपत नाही. इतकं ऊन लागतं तरी त्याला गावातच खेळायचं आहे. नंतर आम्ही गेलो आमच्या मामाच्या दूध डेअरी आणि शीतकरण केंद्रावर. दूध डेअरीवर रोज जवळपास 3,000 ते 4,000 लिटर दूध येतं आणि तेवढी स्टोरेज कपॅसिटी पण आहे. आमच्या अद्वैतला खोड्या लय लागतात. कधी काय करेल सांगताच येत नाही. सो एक माणूस त्याच्या मागं राहावंच लागतं नेहमी. अशा टँकरनी जवळपासच्या गावातून रोज दूध येतं. हे आहे माझ्या मामाचं अजून एक बिझनेस. गावातच एक छोटासा मॉल. ही आयडिया मला खरंच खूपच आवडली, कारण तुम्हाला सगळ्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी एका ठिकाणी अवेलेबल होतात आणि दुकानात प्रत्येक वेळेस जायची गरज नाही. आणि सगळ्या गोष्टी खूपच रिझनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहेत. मामाचं गाव अरण इथे हा मॉल आहे. हे आहेत आमचे मामा, ज्यांच्यासोबत आम्ही खूप सारे गप्पा मारल्या आणि ताजं उसाचा रस पण प्यायलो. आणि हा बघा आमचा अद्वैत निघाला ट्रॉली घेऊन शॉपिंग करायला. नंतर आम्ही आलो माझ्या सासरी म्हणजे अकोमला. अद्वैत आणि सई खूप छान एकत्र खेळत होते, जसे की त्यांची खूप आधीपासून ओळख आहे. आणि हा आहे आमच्या घरच्या गायींचा छोटासा गोठा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आपण गाईला आपल्या आईसारखं पूजतो आणि ती फक्त एक प्राणी नाही तर घराचा एक भाग पण असते. आमच्या घरात शेळ्या पण आहेत आणि अद्वैतने त्यांना पोटभर चारा सुद्धा खायला घातला. मोकळं वातावरण दिसल्यामुळे अद्वैत तर आमचा मोकळा सुटला होता. त्याला किती चालावं आणि किती नको असं झालं होतं. फायनली आम्ही खूप सारा गावरान मेवा गोळा केला आणि परत पुण्याकडे निघालो. तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.